हा दूध उत्पादकांचा संताप आहे गोकुळ दूध संघाविरोधात आणि त्याला कारण ठरलंय गोकुळ दूध संघानं दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला 136 कोटींचा बोनस। मात्र त्यातून तब्बल 40% रक्कम डिबेंचरसाठी दूध संघानं कापून घेतल्यानं दूध उत्पादक आक्रमक झालेत। ज्या अर्थी संस्थेला एवढा चांगला फायदा झालेला आहे, त्यांच्या ठेवी एवढ्या वाढलेल्या आहेत, तर शेतकऱ्याला सुद्धा किमान 4 पैसे जास्त मिळावेत एवढीच भावना आहे संस्थावाल्यांची। तसे त्यांनी बरेच वेळा निवेदनं दिली होती, पण प्रशासनाकडून काही दखल घेतली गेली नाही, म्हणून हा मोर्चा आहे। खरं तर 2024-25 या आर्थिक वर्षात गोकुळ दूध संघात 3670 कोटींची उलाढाल झाली, तर 11 कोटींचा निव्वळ नफा झाला। त्यानंतर गोकुळ दूध संघानं दूध दरातील फरक आणि बोनस पोटी जाहीर केलेल्या 136 कोटींपैकी 40% रक्कम कापण्यात आली। तर ऐन दिवाळीत ही रक्कम कापण्यात आल्यानं जवाबदो मोर्चा काढून दूध उत्पादक थेट गोकुळच्या कार्यालयात घुसले आणि इथंच पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। मात्र दूध उत्पादकांकडून कापण्यात आलेलं हे डिबेंचर म्हणजे नेमकं काय असतं पाहूयात। डिबेंचर म्हणजे संस्थेचं कर्जपत्र असतं। गोकुळनं प्लांटच्या उभारणी आणि विस्तारासाठी डिबेंचर जारी केलं। हे डिबेंचर सभासद आणि गुंतवणूकदार विकत घेत असतात। मात्र दूध संघानं त्यातून गुंतवणूक आणि व्याजापोटी 40% रक्कम कापून घेतली आहे। त्यामुळे दिवाळीत आर्थिक चणचण निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आंदोलक आक्रमक झालेत। खरं तर एक वेळ आमदारकी नको, पण गोकुळचं संचालक पद हवं अशी कोल्हापूर जिल्ह्यातली वंदता। कारण गोकुळला दुभती गाय म्हटलं जातं। आता ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर गोकुळचं प्रशासन विरुद्ध दूध उत्पादक अशी संघर्षाची ठिणगी पडल्यानं उकळलेल्या दुधानं कुणाचं तोंड भाजणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।